नमस्कार मित्रांनो, मी आकाश कणगावळे पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. माझ्यासोबत माझी बायको. आणि आज म्हणजे 29 तारीख आहे. आज आपल्याला एक ट्रिप भेटली आहे शिंदे पळशीवरून कामशेतची. तर आपण तीच ट्रिप भरण्यासाठी चाललो आहे. बाकी आता समोर आणखी काय काय होते तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळेमध्ये, ठीक आहे. आता आम्ही पहिले गाडीमध्ये डिझेल भरू. डिझेल भरल्यानंतर आम्ही जाऊ शिंदे पळशाला JVS कंपनीमध्ये, बरोबर आयुर्वेदासाठी. बघा, पावसाच्या महिन्यामध्ये मोसम म्हणजे रस्ता एकदम छान दिसते आणि ठिकाणी जिरदात पण एवढं टाकली इथं गाडीचे पूर्ण टायर हलतात, पूर्ण बॉडी हलते गाडी. मंगळवाद नाही, मैरवणी गाव हे संदीप फाउंडेशन आहे. इथं आपण आलो डिझेल पंप HP चा. डिझेल दादा 1190 रुपये टाकावं. डिझेल भरणं झालं आपलं. आता बायको कडे गेली. आता बायकोवर फुलं काय फुलं तुम्ही आणले का रे तुला? कशाचे फुलं आहेत ते? कुठून तोडले? अच्छा, तोडले. बस एक 5 मिनिटामध्ये आम्ही आता कोणत्या कंपनीला JVS कंपनीला पोहोचला गाडी भरण्यासाठी. तळं वगैरे बघा, छान आहे ना वातावरण. एखादा 2 एकर वावर तरी पाहिजे आपल्याला, कारण हा रस्ता बघ कसा आहे, कंपनीचा रस्ता पण कसा आहे. आता कंपनीमध्ये आलो मी आणि आतमध्ये लेडीज आला म्हणून बायकोला बाहेरच ठेवलं. आणि हे पावती भेटली, दिसते का? नाही दिसली पावती. जाऊ दे, आता काटा करायचा गाडीचा काटा झाला. गाडी भरायला काहीतरी ब्लॉक आहेत म्हणते, ब्लॉक पाहू आता कोणते ब्लॉक आहेत. कंपनी आपल्या गाडीचं आता वजन झालं, काट्याशिवाय काही पर्याय नाही. त्याच्यानंतर गाडी भरायची. बघू आता गाडी भरायला आपली गाडी भरणं चालू आहे. कॅमेरा अलाउड नाही म्हणतात, तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करत असतो. गाडी भरणं चालू आहे. गाडी भरली, आपली गाडी भरली. आपण निघून आला तर बाहेर पुन्हा एकदा वजन काढा करावं लागते. मग बिल्डिंग वगैरे बुक वगैरे घेऊन निघायचं आहे आपल्याला बाहेर. मस्त कंपनी आहे, करोडपतीचा मालक आहे. आपणच कधी बनवू काय मशीन आहे, क्रेन थोडी मोठे. बायकोला बाहेर आता बायकोला झाला वजन काटायचं समोर. क्रेन शिवाय कामच नाही, क्रेनच गाड्या भरतात. काय वजन काटा. आता याच्यावर गाडी लावून आपल्याला पुन्हा एकदा गाडीचं वजन करून समोर जायचं. ठीक आहे, वजन करू. कामशेतला पुणे गाडी भरली. आपण निघलो आता. सगळे बिल्टी वगैरे डॉक्युमेंट वगैरे सगळं आलं. आता आपण चाललो पुणे पानशेतला. निघालो, ठीक आहे. तर पुन्हा रस्त्यामध्ये 2-3 व्हिडिओ टाकतो मी, मॅच करून देऊ शकतो. थोडा सपोर्ट करा तुमच्या गरीब मित्राला. आम्हालाही पैसे कमवू द्या, थोडेफार पैसे 5-50 रुपयाचे आम्ही पण हजर आहे. आम्हाला पैसे कमवायचे आहे बाबा. पैसे यूट्यूब तू आता लाखो करोड रुपये दे आम्हाला बी. आणि रस्त्याचं बघा, हा आपला आहे नाशिक टू पुण्याचा रस्ता. हा सरळ रस्ता, एकदम छान रस्ता आहे, म्हणजे एकदम मस्त वाटते रस्ता. कुठे रस्त्याचं बांधकाम झालं असल्यामुळे रस्ता थोडा गाणबी आहे, खड्डे पडलेले. इकडं साईडचा व्यू माझा समोर म्हणजे इथं डिवायडरच्या वरती पिवळे फुल पण आहेत. आता मागं गेले ते तेव्हा असे समोर दिसते ना तेव्हा पंडित बाबा.
यात्रा करतात. महादेव कधीच पावणार काय माहित त्यांना. लेमन गालेले आयुष्यभर असंच फिरायचं. फिरते पैसे कमवायचे. हो आता किती पैसे कमवायचे भेटू नाही भेटू फिरणं तर पाहिजे. सपोर्ट करा म्हणतो की आपल्याला त्या भावाला 2 पैसे कमवू द्या. मला पण युट्यूबवरनं लक्षात ठेवा. पूर्ण आयुष्य पूर्ण जग पैसे कमवत आहे युट्यूब कडून. त्या भावना कमाई म्हणून काय झालं. मी तुम्हाला असे रस्ते की दाखवत आहे मित्रांनो. घाट बघा पुणे नाशिकवरचा घाट. ही आपली गाडी. पुणे टू नाशिक मधला घाट आणि संध्याकाळचा मावळता सूर्य. सूर्य कुठेतरी लपला वाटते. मी गाडी थांबवते एका ठिकाणी जेणेकरून तुम्हाला एकदम व्यवस्थित बघता येणार. बघा आता गाडी थोडी स्लो करतो. गाडी झाली आता पण. हा पहिला गिअर. गाडी गाडीवरती का आणि हा रस्ता असा इकडनं जाऊन पूर्ण तेव्हा तिकडं गाडी दिसते गाड्या इकडनं पूर्ण असा वरून डोंगराच्या खाली तिकडे उतरतो. आणखी घाट संपला नाही. आणखी पुढे एकदम मोठं नाही आहे. प्रवास आणखी सुरूच आहे. मधामध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो होतो पण त्याचा व्हिडिओ काढणं मी विसरलो कारण मोबाईलमध्ये जास्त चार्जिंग नव्हती. हो आता किती वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही 5:00ला. आम्ही आणखी घाटामध्येच आहे. समोरचा लाईट जर डोळ्यावर पडला तर दिसत नाही समोरचा बघा काही. ड्रायव्हरांचं आयुष्यातला खराब होतं बेकार एकदम. आम्ही सगळं चहा प्यायसाठी थांबलो. चहासाठी एक ब्रेक तर बनतेच बरोबर का नाही. कसा आहे चहा. एक नंबर. सध्या पुणे नाशिक हायवेलाच आहे. बघू आता पुण्याला कधी. जस्ट रात्रीच्या 11 वाजल्या आपण पुण्याला पोहोचलो आहे. पुणा म्हणजे भोसरी. आपण इथं आराम करतो. उद्या सकाळी 8 वाजता
गाडी चालवली तर